नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला 36 साईजचा पेपर कटिंग परफेक्ट मराठीमध्ये पाहायचा आहे। तर बऱ्याच दिवस झाले एका ताईंनी कमेंट केलेली होती की 36 साईजचा पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर न्यूजपेपरवर आपण कटिंग करणार आहेत। न्यूजपेपर जो असतो तो प्रत्येकीकडे असतो, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे तो खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे। तर इथे पहा 36 साईजची मापे कोणती कोणती घ्यायची आहेत, किती घ्यायची आहेत, हे सर्व मेजरमेंट जे आहे ते मी इथे घेतलेलं आहे, पाहू शकता। तर इथे उंची जे आहे आपल्याला 36 साईजला 13.5 घ्यायची आहे, प्लस आपल्याला 1 इंच शिलाईसाठी लागत असतं। इथे 14.5ची पूर्ण उंची घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग जो आहे तो 9 आहे, प्लस 2 इंच मार्जिंगसाठी घडी जे आहे ते आपल्याला 11ची घ्यायची आहे। कंबर जे आहे ती घ्यायची आहे आपल्याला 8 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे पाठीचे टक्स घेण्यासाठी। म्हणून आपल्याला इथे टोटल आपल्याला 10.5ची कंबर घ्यायची आहे। शोल्डर घ्यायचा आहे, तुम्हाला जर जास्त मध्ये शोल्डर पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला 5.5चं घ्यायचं आहे, आणि तुम्हाला शोल्डर जास्त पाहिजे नसेल तर 5.25चं घ्यायचं आहे। मोंडा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला चार्टनुसार 5.5। कटोरी जी आहे 36 साईजची 5.5 आहे। मागील गळा जो आहे तो घेतलेला आहे आपण 9 प्लस अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे। इथे 10ची आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची आहे। पुढचा गळा जो आहे तो घेतलेला आहे आपण 5.5, म्हणजे 5 मध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे, आणि टोटल आपल्याला 5.5चा घ्यायचा आहे। बाही घडी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला। छातीचा चौथा भाग आहे 9 मध्ये प्लस अर्धा इंच मिळवायचा आहे। 9.5ची आपल्याला घडी घ्यायची आहे। बाही लांबी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 5 प्लस 1 इंच घ्यायचा आहे शिलाईसाठी, त्यासाठी आपल्याला इथं टोटल लांबी घ्यायची आहे 6। बाही दंड आहे आपला 6 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी घ्यायचा आहे। टोटल आपल्याला बाहीचा दंड घ्यायचा आहे 8। यानुसार आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहे। तुम्हीही वहीवर हे मापे उतरून घ्यायचे आहेत, आणि जे मी पेपर कटाईमध्ये सांगणार आहे ते तशाच प्रकारे तुम्ही जर पेपर कट केला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट टिच होऊ शकतो। तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तर इथे पहा, अशा प्रकारे मी डबल पेपर घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला बॅक साईड आणि पुढची साईड दोन्ही साईड जे आहेत ती परफेक्ट एकदाच कट हो, त्यासाठी मी इथे 2 न्यूजपेपर घेतलेले आहेत। बंद बाजू जे आहे ते आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे, ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने ठेवायची आहे। नंतर आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। आपल्याला इथे बॅक साईडला घ्यायची आहे 14.5, आणि पुढच्या साईडला घ्यायची आहे आपल्याला 15। पुढच्या साईडला 15 का घ्यायचे आहे तर आपल्याला पुढच्या शिलाईसाठी 3 शिलाई लागत असतात, आणि बॅक साईडला 2 शिलाई लागत असतात, शोल्डरसाठी आणि कमरेसाठी। बॅक साईडला ह्या 2च लागतात, आणि पुढच्या साईडला क्रॉस पट्टीला 2 आणि शोल्डरला 1, टोटल आपल्याला 3 शिलाई लागत असतात। नंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग 9 वर एक मार्किंग करायचे आहे। तिथून पुढे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे, पाहू शकतात या पद्धतीने। तसंच कमरेच्याही साईडने आपण मापे टाकून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जो आपण 15 वर मार्क केलेला आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे इथेही मार्क करून घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे या साईडने आपण बॉक्स तयार करून घेऊता। तर हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आपण। आता हे पूर्ण बॉक्स तयार झालेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, या साईडने शोल्डर टाकायचं आहे। पूर्ण शोल्डर आपलं किती आहे 5.25। तुम्हाला 5.5चं घ्यायचं असेल तरी पण चालतं, 2.5चं तुम्हाला तयार शोल्डर पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला 5.5चं घ्यायचं आहे। आणि गळ्याची रुंदी जी आहे ती टाकणार आहे मी इथे 2.25। राहिलं आपलं शोल्डर, पाहू शकतात या ठिकाणी राहिलेलं आहे आपलं 3चं शोल्डर। तर या पद्धतीने जर घेतलं तर ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो। नंतर मोंडा घ्यायचा आहे आपल्याला बॅक साईडचा आणि पुढचा दोन्ही मिळून घ्यायचा आहे 5.5। 5.5 वर एक मार्किंग करायची आहे। या साईडनेही आपल्याला 5.5 घ्यायचा आहे, आणि इथे राहिलेला आहे तो भाग आपला मोजून पाहायचा आहे। तर इथे राहत आहे आपलं 6, तसंच या साईडने हे तुमचं 6 आहे का परफेक्ट पाहायचं आहे। तर परफेक्ट
6 आहे, म्हणजे हा बॉक्स तो आहे. तर या साईडने तुमचं 5.5 झालं पाहिजे, या साईडने 5.5, इथून 6 आणि इथून 6. हे असा सरळमध्ये असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, जिथे आपण पॉईंट केलेले आहेत तिथे. तर या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. नंतर मागील मोंड्याची खोली जी आहे तर ती घ्यायची आहे आपल्याला 1.25 आणि पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे 1.25. तर 1.25 वर मार्किंग केलेले आहे. मागील मोंड्याची जी आहे ती 1.25 वर केलेली आहे. हा जो कोपरा आहे या कोपऱ्यामधून तंतोतंत आपल्याला असे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. 5.5 आहे आपला हा पूर्ण मोंडा उंची. तिथून तुम्हाला टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि इथे मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे. तर हे सेंटर जे आहे ते आपलं 3.25चं झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला या साईडने छातीचा चौथा भाग 9 आहे तिथे मार्किंग एक करून घ्यायची आहे. या मार्किंगने काय होतं की तुमचा मोंड्याचा गोल जो आकार आहे तो परफेक्ट येत असतो. मागील मोंड्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला इथून इथे मिळवायचं आहे आणि इथून इथे मिळवायचं आहे. पाहू शकतात या पद्धतीने गोल राऊंड तुमचा झालेला आहे. पुढील मोंडा जो आहे तो तुमच्या इथे जास्त जर चुना पडत असतील बाही जॉईंट केल्याच्या नंतर, त्यावेळेस तुम्हाला इथून ही पॉईंट जे आहे आपला 3.25चा तिथून इकडच्या मधल्या भागाला 0.5 इंच घ्यायचा आहे आणि सरळ असा राऊंड देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर परफेक्ट ब्लाऊज जो आहे तो येत असतो. नंतर आपल्याला बॅक साईडचा फक्त आपल्याला मोंडा आणि ही साईड जी आहे ती कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपला परफेक्ट शोल्डर आणि ती सोबतच कट होतं. त्यासाठी आता आपल्याला पुढचं जे माप आहे गळ्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि बॅक साईडचं नंतर आपल्याला खालच्या पेपरवर टाकून घ्यायचं आहे. 5.5ची आपली उंची आहे पुढच्या गळ्याची, तर ते आपल्याला इथे व्यवस्थित टाकून इथे 2.25 वर मार्किंग करून घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर क्रॉसपट्टी जी आहे ती आपली इथे पाहू शकतात. इथे किती घेतलेला आहे आपण 14.5 आणि ही जी उंची घेतलेली आहे 15 पासून पुढच्या साईडची क्रॉसपट्टी जी आहे ती 3.5ची काढायची आहे आणि या साईडने काढायची आहे आपल्याला 3. अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा आहे. नंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला 3 वर एक मार्क, सरळ रेषा आखून घ्यायची आहे. या पद्धतीने सरळ रेषा आखून घेतलेली आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, ही 11ची घडी आहे. 11ची घडी आहे तर त्याचं मध्य काढायचं आहे आपल्याला. 11 वर असा टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि सेंटर काढून घ्यायचा आहे. तर 5.5चं आपल्याला सेंटर निघत असतं कटोरीचं. तर हे पाहू शकता 5.5चं सेंटर निघलेलं आहे. आणि नंतर इथे आपला हा जो गळा आहे इथून तुम्हाला अर्धा इंच वरती घ्यायचा आहे. नंतर हा मोंड्याची खोली जी आहे पुढच्या साईडची तिथून तुम्हाला क्रॉसमध्ये असं सरळ लाईनमध्ये 2.5 वर मार्क करायचा आहे. इथे असं मार्क केल्याच्या नंतर तुम्हाला हा पॉईंट आणि हा पॉईंट हे सर्व गोल आकार जे आहेत ते देऊन घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे गोल आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथे आपण 3.5ची जी माप टाकून घेतलेलं होतं क्रॉसपट्टीचं, तिथे तुम्हाला गोल आकारामध्ये क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. ही झाली आपली पुढची साईड. आणि इथे गळा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे राऊंड आकार देऊन. हे पहा, अशा प्रकारे राऊंड दिलेला आहे. आता हे झालं आपला साईड पीस. हे क्रॉसपट्टी, हे कटोरी, छोटी कटोरी आणि हे मोंड्याचे भाग. आता आपल्याला काय करायचं आहे, या साईडने जर तुमचा गळा उतरत असेल, शोल्डरमध्ये खूप जणींचे गळे उतरत असतात, त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, हा मोंड्याचा जो भाग आहे तिथून तुम्हाला गळ्याच्या साईडने 0.5 इंच आतमध्ये घ्यायचा आहे. कसं घ्यायचं आहे, या पद्धतीने मागील मोंडा आणि पुढचा जो मोंडा आहे तो दोन्हीही आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. तर नंतर आता आपण काय करणार आहेत, कमरेची जी बाजू आहे ती आपल्याला 10.5 आहे, तर तिथे 10.5 वर एक मार्किंग करायचं आहे. पाहू शकता. आणि इथे किती आहे आपली 11, खालच्या साईडने किती घ्यायची आहे आपल्याला 10.5, म्हणजे आपलं इकडच्या साईडने अर्धा इंच कमी झालेला आहे. असं क्रॉसमध्ये लाईन करून घ्यायची आहे. या पद्धतीनं जर केलं तर तुमची ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती एकदम ॲक्युरेटमध्ये बसत असते. तर ही पहा, या पद्धतीने मापे टाकून घेतलेले आहेत. आता दोन्ही पेपर मी इथून कट करून हे असेच बॅक साईडचा मोंडा जो आहे तो कट करून घेऊन हा जो शोल्डरचा भाग आहे तिथपर्यंत कट करणार आहे. तर हे पूर्ण कट करून घेते. तर हे पहा, अशा प्रकारे कट करून झालेला आहे. आता हा बॅक साईडचा भाग जो आहे तो
साईडला ठेवून देऊ. पुढचा जो आहे तो आपण हे पूर्ण मापे जे आहेत क्रॉसपट्टी, कटोरी आणि पुढच्या मोंड्याची खोली आणि गळा हे सर्व जे आहे ती कट करून घेऊ. तर हे झालेलं आहे. आता आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर उंची जी आहे ती आपल्याला 10 गळ्याची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि या साईडने आपल्याला डीप मध्ये गळा पाहिजे असेल तर 2.5 वर एक मार्किंग करायचं आहे. या साईडने आपण 2.25 गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे, पाहू शकतात या पद्धतीने. नंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि इथे असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही चौकोनीही करून घेऊ शकतात. नंतर आपल्याला अर्धा इंच आपण किती घेतलं, बॅक साईडची उंची जी आहे ती आपली 14.5 होती तयार. तर इथे पहा 14.5 वर एक मार्किंग केलेली आहे. आणि हा सरळ लाईन मध्ये पेपर जो आहे तो असा कट करून घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा जो आहे तो. आणि आपल्याला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तिथून आपल्याला पाटीचा टक्स जो आहे तो 4.5 घ्यायचा आहे आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4. आणि हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आणि गळ्याचा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे. तर हे पहा या पद्धतीने झालेला आहे. हे साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला बाहीची लांबी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. तर हे पहा या पद्धतीने आपण बाहीची लांबी जी आहे ती टाकून घेणार आहेत. कितीची आहे आपली बाहीची लांबी? 6. तर इथे 6चा परफेक्ट पेपर आहे हा. आणि आपल्याला घडी जी आहे ती अशा प्रकारे इथे 9.5ची जी आहे, 9 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून 9.5ची बाहीची घडी घ्यायची आहे. म्हणजे या पद्धतीने जर घेतलं, छातीचा चौथा भाग किती आहे आपला 36 साईजला 9, 9 मध्ये अर्धा इंच जर घेतलं तर तुमची बाही जी आहे ती एकदम ॲक्युरेट मध्ये निघत असते आणि कुठे कमी पडणार नाही. त्यासाठी या पद्धतीने नक्की घ्या. तर इथे पाहता ही 9.5 आहे. तर 9.5चा मध्य करायचा आहे आपल्याला 4.25. 4.25 वर एक मध्य केलेला आहे. तयार बाही किती आहे आपली? 5. त्यासाठी आपल्याला इथे कॅफाईट घ्यायची आहे 3.25. आणि इथून मध्य जे आहे आपला मध्यापासूनही 3.25चं घ्यायचं आहे. तयार किती आहे आपली बाही? 5. 5 साठी आपल्याला कॅफाईट घ्यायचा आहे 3.25. 3.25चा जो मार्क केलेला आहे तिथून वरती 2 वर एक मार्क करायचा आहे. सरळ रेषा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने. नंतर आपल्याला हे 3.25 आहे, 3.25चे 3 भाग करायचे आहेत. 1ला 1 रेषा कमी आहे, 1ला 1 रेषा कमी आहे. म्हणजे 1 इंच जे आहे आपलं तिथे 1 रेषा कमी आहे, तिथे पॉइंट करून घ्यायचे आहेत. 1 2 3 हे 3 भाग झालेले आहेत. नंतर आपल्याला दंड घ्यायचा आहे 6. फिटिंग आहे आपली 6ची, तिथून खाली घ्यायचा आहे 2. नंतर आपल्याला हा जो कॅफाईट आहे खालची इथून आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे. आणि हे जे फिटिंग आहे तो आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं हे 2 आणि इथे 2 हे मार्जिंग झालं. इथे आपली फिटिंग येणार आहे. इथून आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा भाग आणि पुढचा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता सरळ मध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथे सरळ घ्यायचा आहे आणि इथूनही या पद्धतीने तुम्ही बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि पुढचा जो आहे फिश आकार तोही आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे इथे मिळून. या पद्धतीने नक्की तुम्ही बाही कट करून पहा, जेणेकरून तुम्ही तुमची बाही जी आहे ती परफेक्ट कट करू शकतात. या पद्धतीने जर ट्राय करून बघितली तर तुमची बाही एकदम ॲक्युरेट मध्ये कट होणार आहे आणि कुठेच काही त्याला कमी पडणार नाही. तर हे आता मी मार्किंग केलेलं जे आहे ती कट करून घेणार आहे. बाहेरची बाजू जी आहे ती अगोदर आणि नंतर ओपन करायची आहे बाही आणि पुढचे जो भाग आहे तो कट करायचा आहे. तर हे पहा या पद्धतीने बाही कट झालेली आहे.
आता आपल्याला छोटी कटोरी जी आहे त्याच्यापासून आपल्याला मोठी कटोरी जी आहे ती कट करायची आहे। तर हे पहा, या पद्धतीने छोटी कटोरी जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे। क्रॉसमध्ये वरच्या साईडने तुम्ही अर्धा किंवा पाव इंच अंतर सोडायचं आहे। खालच्या साईडने तुम्ही 1.5 इंच अंतर टेपच्या साहाय्याने मोजून तुम्ही सोडायचं आहे। हे पहा, या पद्धतीने सोडायचं आहे आणि वरती आपल्याला अर्धा पाऊण इंच सोडायचं आहे। इथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे किंवा तुम्हाला आहे अशी कटोरी व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे। या पद्धतीने जर कटोरी तुम्ही कट केली तर ही कटोरी एकदम ॲक्युरेट मध्ये बसत असते आणि परफेक्ट बसते। तर नक्की तुम्ही या पद्धतीने ब्लाउज कट करून पहा आणि स्टिच करून पहा। तुमचा ब्लाउज जो आहे तो एकदम ॲक्युरेट मध्ये बसणार आहे आणि परफेक्ट, कुठे सुद्धा काही सुद्धा। तर हे पहा, या पद्धतीने मी छोटी कटोरी जी आहे ती आखून घेतलेली आहे। याला डार्क करून घेते मी। तर हे पहा, या पद्धतीने आखून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जी सरळ भाग जो आहे तो इथं आपल्याला 1.5 इंच म्हणजे सरळ जे आहे ते सरळ असा आखून घ्यायचा आहे। इथेही तुम्हाला सरळ मध्ये असा आखून घ्यायचा आहे। याच्यावरती तुम्हाला अर्धा इंच घ्यायचा आहे, याच्यावरती अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा 5 आहे, 5.5 आहे, तर 5.5 चा मध्य करायचा आहे तुम्हाला। हे पहा, 5.5 चा मध्य किती येतो आपला? 2.25। 2.25 हून एक मार्क करायचा आहे। खालच्या साईडने 1.5 इंच अंतर ठेवायचं आहे आणि हा पॉइंट जो आहे हा पॉइंट व्यवस्थित असं रेषेत आखून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने आपण या रेषा ज्या आहेत ती मारून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 2.25 चा आणि या साईडने घ्यायचा आहे 1.5 आणि या साईडने घ्यायचा आहे 1.5। आता आपल्याला इथून वरती घ्यायचा आहे आपल्याला 4.5, इथे घ्यायचा आहे 4.5 आणि या साईडने तुम्हाला इथे 1.5 चा जो पॉइंट आहे तर हे पॉइंट नुसार कटोरी वाढवून घ्यायची आहे। 1 1 1 1 1 1 वर मार्किंग करायचं आहे आणि इथून पॉइंट न कशी कटोरी वाढवायची आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता इथे आपण हा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घेऊ। हे पहा, या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आपण आणि हा गळ्याचा जो आकार आहे तो अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे। हा जो आहे तो छोटा आकार आहे आणि हा जो आता ओढलेला आहे आपण तो मोठा आहे। तर या पद्धतीने कटोरी आपली तयार झालेली आहे। आता हे आपण कट करून घेऊ। कट करायच्या अगोदर तुम्हाला इथे चेक करून घ्यायचे आहे। 2.25 वर एक मार्किंग करायची आहे, नंतर इकडच्या साईडने 2.25 वर एक मार्किंग करायचे आहे। आता इथे तुमचं एक्स्ट्रा अर्धाहुनी एक्स्ट्रा राहिलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, असाच राऊंड जो आहे तो अशा प्रकारे इथे मिळवायचा आहे। म्हणजे आपल्याला ही जी पॉइंट आहे ते अर्धा इंच शिलाईसाठी लागत असतं आणि इथूनही तुम्ही अर्धा इंच शिलाईसाठी घेऊन इथे पॉइंट करायचा आहे आणि सरळ अशी लाईन मारून हे कट करून घ्यायचं आहे। हे आपल्याला घ्यायचं नाहीये एक्स्ट्राचं। आता हे परफेक्ट आपण कट करून घेऊया। तर हे पहा, या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे। हा टक्स जो आहे तो तुम्हाला इथून 1 इंच अंतर सोडून हा टक्स पॉइंट इथे परफेक्ट तुमचा झाला पाहिजे। तर एकदम ॲक्युरेट मध्ये आलेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही कट करून पाहिलं तर एकदम ॲक्युरेट मध्ये गोल आकार कटोरीचा येणार आहे। त्यासाठी नक्की ट्राय करून पहा। तर चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरही अपलोड केलेले आहेत, आताही अपलोड करत आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। बाय।